मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची करणार पाहणी। मुख्यमंत्री सोलापूर आणि लातूरमध्ये तर शिंदे धाराशिवमध्ये करणार पाहणी। बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती कायम। सुरुम गावात शिरलं पुराचं पाणी। 300 पेक्षा जास्त लोकांना केलं सुरक्षित स्थळी स्थलांतर। पंढरपूरच्या करमाळ्यात रेस्क्यू टीमची बोट पंक्चर झाल्यानं थर्माकोलच्या ताफ्यावर बसून 5 जणांची सुटका, तर थर्माकोलच्या चप्पूवर बसून धनंजय मुंडे पूरग्रस्तांच्या भेटीला। भरीव मदतीची अपेक्षा असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांना भोपळा दिला। रोहित पवारांचा हल्लाबोल, तर संजय शिरसाट यांच्या दौऱ्यावरूनही टीकास्त्र। पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताला पावसानं झोडपलं। 9 जणांचा मृत्यू। रस्ते आणि मेट्रो वाहतुकीला फटका। आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात आज भारत आणि बांगलादेश दरम्यान सामना। विजयी संघाचं फायनलचं स्थान होणार निश्चित। आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ट्रम्प यांची पुन्हा भारत आणि चीनवर टीका। रशिया युक्रेन युद्धाला हेच दोन्ही देश जबाबदार असल्याचा कांगावा। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। मराठवाड्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांवर अभूतपूर्व असं संकट ओढावलंय। मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत। तसंच त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर आणि धाराशिव तसंच बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी, पुरानं थैमान घातलंय। या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आणि अशा स्थितीत बळीराजा आणि सर्वसामान्यांना सरकारच्या मदतीची आस लागली आहे। तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संपूर्ण भागाची पाहणी करणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात येणार आहे। तसंच त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुरानं थैमान घातलेलं पाहायला मिळतंय आणि या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। अशा स्थितीमध्ये बळीराजा आणि सर्वसामान्यांना सरकारच्या मदतीची आस लागलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, तर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावलेलं आहे आणि ग्राउंड झिरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत प्रत्येक क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवतंय। मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं स्थिती निर्माण झालेली आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। संपूर्ण महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांवर अभूतपूर्व असं संकट ओढावलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री करणार आहेत। त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील आज दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीस हे आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। तर सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील निमगाव इथे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे तिथून आपल्याला अधिकचा आढावा देतील। वैभव, तुम्ही सध्या जिथे उपस्थित आहात तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? कारण आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री देखील तिथे पाहणी दौरा करणार आहेत। मध्ये आम्ही आहोत आता म्हाडा तालुक्यामध्ये जे निमगाव आहे, या निमगावमध्ये मुख्यमंत्री हे साधारण 11 वाजेच्या सुमारास भेट देतील। त्यापूर्वी विदारक चित्र जे आहे ते आपण पाहतोय। या सीना नदीचं पाणी जे आहे ते या म्हाडा तालुक्यातल्या जवळपास 16 गावांना झटका देऊन गेलेलं आहे पुराचं।
आणि इतक्या वाईट पद्धतीने हा झटका देण्यात आलेला आहे। या परिसरातल्या नदीच्या आसपास असलेल्या शेतीच्या जमिनी ज्या आहेत त्यांची माती पूर्ण खरवडून गेलेली आहे। या निमगावमध्ये काल साधारणपणे जवळपास 10 ते 15 घरं जी आहेत ती पूर्णतः पाण्यामध्ये होती आणि आता पाणी जे आहे ते थोडंसं ओसरलंय। दुपारी साधारण 11 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री येतील। या नदीच्या पलीकडच्या बाजूला बरोबर राहुल नगर, त्याच्या खालोखाल धारफळ अशी गावं आहेत ज्या गावांमध्ये साधारणपणे 200 ते 250 लोक जे आहेत ते अजूनही अडकलेले आहेत। गावाला पूर्ण पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो पडलेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांना तिथून बाहेर काढणं हे पूर्ण अशक्य झालेलं आहे। संपर्क जो आहे तो पूर्ण तुटलेला असल्यामुळे एनडीआरएफचे जवान जे आहेत ते काल रात्री इथं आलेले होते। काल रात्री पाहणी त्यांनी केली, मात्र नदीचा प्रवाह इतका जोरात आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रवाहामध्ये बोट घालणं अशक्य असल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर काल रात्री 12 वाजेपर्यंत प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते पाहणी करून पुन्हा गेलेत। आता या नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी नेमकं काय केलं जाईल असा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। हेलिकॉप्टरच्या मदतीनं हे रेस्क्यू केलं जाईल असं तुर्तास सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री आल्यानंतर ते सुद्धा पाहणी करतील। आपण पाहतोय या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पाण्याची पातळी जी आहे ती काहीशी कमी झाली आहे कालच्यापेक्षा, मात्र अजूनही प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वेग जो आहे तो या पाण्याच्या प्रवाहाला असल्यामुळे आतमध्ये जाऊन रेस्क्यू करणं हे जवळपास अशक्य आहे, कारण चारही बाजूंनी या गावांना वेढा जो आहे पाण्याचा तो पडलेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक जे आहेत ते सध्या त्यांच्या घराच्या छतावरती त्यांनी कालपासून आधार घेतलेला होता। जेव्हा या सगळ्या परिसरामध्ये पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो पडलाय, राहुल नगर किंवा धारफळ ही गावं अत्यंत जबरदस्त बाधित झालेली आहे। साधारणपणे 200 ते 250 लोक इथं अडकून पडलेले आहेत। या अशा परिस्थितीमध्ये लोकांना बाहेर काढणं ही सगळ्यात मोठी टास्क जी आहे, सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते प्रशासनासमोर असणार आहे। मुख्यमंत्री हे साधारणपणे 10:30 वाजेच्या सुमारास म्हाड्यामध्ये येतील आणि तिथून ते बाय रोड या निमगावमध्ये येऊन इथं पुराची पाहणी करतील। इथं काही नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं होतं आणि त्याची परिणिती जी आहे ती मोठं नुकसान या नागरिकांचं झालेलं आपण पाहतोय। ग्रामस्थ सुद्धा काल रात्रीपासून बऱ्यापैकी या पुराच्या पाण्यावरती लक्ष ठेवून आहेत। काही ग्रामस्थ इथंच नदीच्या कडेला थांबलेले होते। आपण या ग्रामस्थांना विचारूया नेमकं कधीपासून पुराचं पाणी आलंय किंवा काय माहिती आहे? आज 8-10 दिवस झाले पाणी आलेलं आहे। आमच्या घरांनी समजा नुकसानी झालेलं आहे, खत ही समजा वाटोळे झाले। आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहे। बरं, ऊस ही समजा वाहून गेलेला आहे, खाली काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही। तुमच्या शेतीच्या जमिनी ज्या आहेत, माती जी आहे ती सुद्धा वाहून गेली। समजा जमिनी वाहून गेलेल्या आहेत। सामाईन आणलेलं मोटर आहे, काढून आणलेलं ही घरात आणून ठेवलेलं आहे, घरामध्ये भिजून गेलेलं आहे। समजा काही सुद्धा शिल्लक राहिलं नाही आमची। आता मुख्यमंत्री येतील 11 वाजेच्या सुमारास तुमच्या गावामध्ये भेट देण्यासाठी। आता मुख्यमंत्र्यांनी समजा तातडीनं मदत द्यावी लागेल। पहिलं मदत ही करून समजा रान ही जमिनी वाहून गेलेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी मदत पहिली द्यावी लागते। ठीक अशी लोक येऊन बघून गेले ती नुसतं पाणी बघून जाते ती, बाकीचं काही करून जात नाही ती। बरं, अजूनपर्यंत मदतीच्या संदर्भात किंवा पंचनामे याच्यासाठी कुणी आलेलं नाही प्रशासनाचं? नाही ते अजून काही आली। आणखी किती गाव आहेत पुढच्या बाजूला जिथं पाणी गेलेलं आहे? बरेच गाव आहे, मोहोळपर्यंत गाव सगळी पाण्यातच गेलेली। पूर्ण संपर्क तुटलेला अशी किती गाव आहेत साधारण अडकलेली? किती तारपळ, लोकं असतील? सुलतानपूर, हां, पुन्हा हां. अजून आणि वाकाव हां, आणि राहुल नगरची परिस्थिती सध्या गंभीर आहे। तिथं बरेच लोक अडकले आहेत राहुल नगरमध्ये। मग रेस्क्यू काही सुरू आहे का तिथं किंवा लोकांना बाहेर काढायचं काही काम काल झालंय? मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री एक क्लिप टाकली होती की त्यांना आर्मीचे जवान रेस्क्यू करण्यासाठी येणार आहेत म्हणून। मग प्रत्यक्ष काय अजून रेस्क्यू केले का नाही हे आम्हाला बी माहित नाही। तुमच्याकडून काही प्रयत्न झाले का इथून जाण्यासाठी किंवा काय? नाही, त्यांना हित ना आमचे गावकरी संपर्क करीत होते ना। हा, इथला गावकरी आमचे संपर्क भरपूर करीत होते। त्यांना भोंजी मार्गे काढण्यासाठी खूप प्रयत्न करीत होते काही लोक तिकडली भोंजेचीही, आणि नातेवाईकही प्रयत्न करीत होते। या ग्रामस्थांच्या माहितीनुसार सुलतानपूर हे सगळ्यात जास्त बाधित झालेलं आहे आणि त्याच्या खालोखाल राहुल नगर आहे, त्याच्या खाली आणखी एक गाव आहे। राहुल नगर आणि सुलतानपूर एकच आहे। धारफळ जे आहे ते सुद्धा त्याच्या खालचं गाव आणखी पूर्ण बाधित झाले। साधारणपणे दोन्ही गावांमध्ये मिळून 200 ते 250 पेक्षा जास्त लोक जी आहेत ती अडकलेली आहेत। त्यांनी अजून रेस्क्यू हे म्हणावं तसं सुरू झालेलं नाही किंवा एनडीआरएफच्या सुद्धा मोठ्या अडचणी आहेत। इतक्या मोठ्या प्रवाहामध्ये हवेच्या बोटी घेऊन जाणं शक्य नाही। जवळपास
2 ते 3 किलोमीटर नदीचा प्रवाह पार करून या गावांपर्यंत जायला लागेल अशी परिस्थिती आहे. कुठल्याही बाजूनी या गावांकडे जायचा रस्ता जो आहे तो अशाच पद्धतीने नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे या नागरिकांना बाहेर काढणं हे मोठं जिकिरीचं होऊन बसलेलं आहे. मुख्यमंत्री एकीकडे येत आहेत, उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यामुळे प्रशासनाला त्यांच्या नियोजनासोबतच हे रेस्क्यू ऑपरेशन्स जी आहेत ती कशा पद्धतीनं राबवली जातील आणि नागरिकांना कसं सुखरूप बाहेर काढलं जाईल हे सगळ्यात मोठं त्यांच्या समोरचं आव्हान असणार आहे. बरं वैभव, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.